राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नुकतीच पार पडली आणि त्या परीक्षेचं स्वरूप जे आहे हे 2 सेशनमध्ये परीक्षा झाली, सकाळी आणि दुपारी. तर सकाळच्या सेशनमध्ये सामान्य अध्ययन 1 मध्ये म्हणजेच या पेपरमध्ये रसायनशास्त्र या विषयाचे काही प्रश्न आले होते आणि त्या प्रश्नांचं अचूक उत्तर हे अशा प्रकारे असेल. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो असा होता की टेट्राहायड्रल NiCO4 एक कंपाऊंड दिला आहे ज्याचं नाव आहे NiCO4. या कंपाऊंडमध्ये किती विजोड इलेक्ट्रॉनची संख्या आहे. विजोड म्हणजे जे जोडीनं असतात त्याला आपण जोड इलेक्ट्रॉन म्हणतो आणि जे एकटे असतात त्यांना आपण म्हणतो विजोड इलेक्ट्रॉन. इंग्लिशमध्ये किंवा आपण याला सिम्पली असं म्हणू शकतो की यांना आपण म्हणू अनपेड आणि याला आपण म्हणू शकतो पेड. म्हणजे याचा अर्थ असा होता की NiCO4 नावाच्या कंपाऊंडमध्ये किती विजोड म्हणजे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, अशा या प्रश्नाचं जे आहे आपण समरी असं म्हणू शकतो. ठीक आहे, चला तर सर्वप्रथम आपण याचं स्ट्रक्चर पाहून घेऊ. तर NiCO4 मध्ये Niचा अनुक्रमांक असतो, Ni म्हणजे निकेल, त्याचा अनुक्रमांक आहे 28. ठीक आहे, ज्याला आपण अणुअंक म्हणतो. तर यामध्ये इलेक्ट्रॉनची जी रचना आहे ती आहे ॲटॉमिक नंबर म्हणा, जास्त डीपमध्ये न जाण्यापेक्षा निकेलचा ॲटॉमिक नंबर 28 आहे. तर इलेक्ट्रॉनची रचना ही एर्गॉन 3d8 आणि 4s2. ठीक आहे, म्हणजे या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर या ठिकाणी NiCO4 मध्ये तुम्हाला बघायचं की Niचा चार्ज किती असायला पाहिजे. Niचा चार्ज हा 0 असतो. का बरं? कारण CO जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासोबत लागणारे जे CO जे आहे 4 CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, आणि कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. ठीक आहे, म्हणून Niचा काय असेल, NiCO4 वर काय असेल, Niचा चार्ज काय असेल मग 0. ठीक आहे, आता Niची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, 3d8 आणि 4s2. ठीक आहे, मग 3d8 झाला आणि 4s2 झाला. ठीक आहे, यानंतर 4sचे इलेक्ट्रॉन जम्प झाले 3d मध्ये, तर टोटल कॉन्फिगरेशन झाले 3d8. आता शिल्लक किती राहिले, शिल्लक तुमच्याकडे आहे हा 4s आणि हा 4p. ठीक आहे, तुमच्याकडे 4 CO आहेत आणि 4 CO हे एक इलेक्ट्रॉन पेअर काय करतात, डोनेट करतात, म्हणजे देतात त्या खाली ऑर्बिटल्सला. म्हणून टोटल हायब्रिडायझेशन जे आहे हे झाले तुमचं sp3. ठीक आहे, आता या ठिकाणी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती असतील हे तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन कुठं दिसतो आहे का, याच्यात नाही, याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, इकडे पण नाही आणि इकडे तर नसायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणून नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन हे किती असायला पाहिजे, याचा अर्थ किती होतो, 0. ठीक आहे, म्हणजे आता हे आहे NiCO4चं स्ट्रक्चर, याला म्हणतात टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल म्हणजे टेट्रा म्हणजे 4 आणि हायड्रा म्हणजे हे फेसेस. ठीक आहे, अशा टाईपचे 4 फेसेस आहेत याला निकेलला. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे होतं पहिलं. ठीक आहे, म्हणजे 0. चला प्रश्न क्रमांक त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण क्षपन या प्रकारात मोडतात. म्हणजे दिलेल्या रिॲक्शन्स, जे काही रिॲक्शन 4 रिॲक्शन दिलेले आहेत तुम्हाला, या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कोणकोणत्यामध्ये घडते. आता ऑक्सिडेशन म्हटलं का काय असेल की ऑक्सिडेशन आपण जनरली एक रिॲक्शन पाहू ज्या रिॲक्शनमध्ये तुमचा रिॲक्टंट असतो आणि त्याचं कन्वर्शन होते प्रोडक्टमध्ये. ठीक आहे, आता या रिॲक्टंट्समध्ये ऑक्सिडेशन म्हटलं काय असेल की सपोज एखाद्याचा चार्ज 0 आहे आणि प्रोडक्टमध्ये गेल्यावर त्याचा चार्ज +2 झाला, म्हणजे त्याचा चार्ज जो आहे तो वाढला. तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट जर वाढत असेल तर त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणू. आणि एखाद्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं कन्वर्शन प्रोडक्टमध्ये होते वेळेस जर +2चं कन्वर्शन जर 0 मध्ये झाला असेल, म्हणजे कमी झाला तो, तर त्याला आपण रिडक्शन म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता अशी रिॲक्शन तुम्हाला शोधून काढायची आहे की ज्या रिॲक्शनमध्ये एकाचा ऑक्सिडेशन नंबर वाढतोय, दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होत आहे. ठीक आहे, चला तर लेट्स फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमच्याकडे हे वाला, मॅग्नेशियम + O2 कन्वर्ट्स टू मॅग्नेशियम ऑक्साईड. बॅलन्स केलं नाही मी. ठीक आहे, तर आता तुम्ही हे समजू शकता, मॅग्नेशियमचा चार्ज असतो 0, ऑक्सिजनचा सुद्धा चार्ज असतो 0, म्हणजे दोन्हीसुद्धा 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे.
जर शून्यापासून वाढत असेल नंबर +1 +2 तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू, आणि जर शून्यापासून कमी होत असेल तर त्याला आपण रिडक्शन म्हणू. तर मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट चालली आहे शून्यापासून कितीपर्यंत, +2 मध्ये, म्हणजे हे झालं ऑक्सिडेशन. आणि अशा प्रकारे ऑक्सिजनची बघा, आता ऑक्सिजनची याच्यामध्ये -2 यायला पाहिजे, ही आली -2 आणि होती किती आधी 0, म्हणजे शून्यापासून -2 कडे गेला, म्हणजे शून्य तुमचा हा कॉमन आहे, एकीकडे तो +2 होत आहे आणि एकीकडे तो -2 होत आहे. ठीक आहे, म्हणजे इकडं जो जात आहे त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू आणि इकडं जे जात आहे त्याला आपण रिडक्शन म्हणू. तर या ऑप्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी एकाचा नंबर वाढतो आहे, दुसऱ्याचा कमी होत आहे. ठीक आहे, चला पहिलं एक्झाम्पल बरोबर आहे. दुसरं बघा, MnO2 चं कन्वर्शन MnCl2 मध्ये झालं आहे, म्हणजे मॅंगनीजचा ऑक्सिडेशन स्टेट किती या ठिकाणी 4 यायला पाहिजे, कारण 2 ऑक्सिजन आहेत ना, एकाचा -2, तर हा झाला -4. -4 हा ऑक्सिडेशन स्टेट आहे मॅंगनीजचा रिॲक्टंटमध्ये, है ना, हा रिॲक्टंट आहे, इथून तुमचा प्रोडक्ट सुरू झाला आहे. आता MnCl2 म्हणजे किती, +2, कारण 1 Cl म्हणजे -1, तर +4चं +2 मध्ये होत आहे, म्हणजे काय झालं आहे, कमी झाला, म्हणजे रिडक्शन. आता आपण पाहू Clचं. Clच्या ठिकाणी काय आहे, -1चं कन्वर्शन शून्यामध्ये झालं आहे, म्हणजे तो -1 म्हणजे हा निगेटिव्ह होता, तो आता शून्याकडे गेला आहे, म्हणजे पॉझिटिव्हकडे चालला आहे, म्हणजे वाढला आहे, म्हणजे एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन. देन सोडियम प्लस क्लोरीन, बघा सोडियमचा चार्ज असतो 0, क्लोरीनचा सुद्धा चार्ज किती आहे 0. शून्याचं सोडियममध्ये किती झालं आहे +1 आणि हा -, बघा एका झिरोचं +1 झालं आहे, दुसऱ्या झिरोचं -1. ऑब्वियसली इट इज अन ऑक्सिडेशन रिडक्शन. शेवटचा आहे सोडियम आहे आणि इकडं Br2 दिला आहे. सोडियमचं आहे +1, ब्रोमिनचं आहे -1, तर ब्रोमिन गेला शून्यावर आणि सोडियम गेला +1 वर. ऑब्वियसली इथं सुद्धा वाढत आहे, म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डेफिनेटली काय असायला पाहिजे, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न पाहू. रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा रिकामी जागा असतो. म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ज्याला आपण EMF म्हणू, एखाद्या केमिकल रिॲक्शनचा जर पॉझिटिव्ह जर असेल तर त्या ठिकाणी फ्री एनर्जी ही कशी असते. ठीक आहे, तर फ्री एनर्जीचं इक्वेशन आहे ∆G - NFE0 सेल, म्हणजे याचा अर्थ फ्री एनर्जी ही नेहमी कशी असते, निगेटिव्ह असते. ठीक आहे, आता बघा EMF जर पॉझिटिव्ह दिला असेल म्हणजे याचा अर्थ ही रिॲक्शन कशी आहे, फॉरवर्ड डिरेक्शन आहे, म्हणजे स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे, स्पॉन्टेनियस रिॲक्शन जे असतात त्या रिॲक्शनचा फ्री एनर्जी नेहमीच कसा असतो, निगेटिव्ह असतो, इक्वेशनमध्येच दिला आहे. तर याचा अर्थ असा झाला की आपण असं म्हणू शकतो की फ्री एनर्जी जी आहे ही कशी असली पाहिजे, मस्ट बी <0. मग <0 म्हणजे नेमकं काय, हे घ्या, हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, याचा अर्थ तुमचं उत्तर जे आहे ते काय आहे, सेकंड नंबरचं. ठीक आहे, ओके. यानंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहू. आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये खाली दिलेल्या स्टेटमेंटपैकी ॲटॉमिक रेडियसबद्दल काय सत्य आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता ॲटॉमिक रेडियस म्हटलं का काय, रेडियस तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण त्रिज्या म्हणतो. मग त्रिज्या म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे की एखादा तुमच्याकडे जर ॲटम दिला असेल, ॲटमचं स्ट्रक्चर हायड्रोजन दिला आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला काय करायचं असते, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू वॉट द लास्ट बाइंडेड इलेक्ट्रॉन, म्हणजे हाफ ऑफ द डिस्टन्स, तर याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे, आणि तुम्हाला माहीत आहे तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये 2 टाईपचे सिस्टीम्स असतात. एकाला आपण म्हणू ग्रुप, जे की टॉप टू डाऊन असतात. ठीक आहे, म्हणजे टॉपपासून बॉटमपर्यंत, आणि पिरियड जे असतात हे कुठे चालले, हे लेफ्ट टू राईट, हे असतात किती 7 आणि हे किती असतात 18. आता इन जनरल असं असते बघा की पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात हे त्याच शेलमध्ये एंटर होतात, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन नंतर दुसरी शेल 30 अशा टाईपचं. ठीक आहे, पण ग्रुपमध्ये असं काही नसते. ग्रुपमध्ये काय असायला पाहिजे, इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट जी आहे ही नवीन शेलमध्ये होत जाते. ठीक आहे, म्हणजे बघा, म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट कळाली असेल की लेफ्टपासून राईटकडे जर जात असाल म्हणजे इथून इकडे, तर तुमची साईज काय होत आहे, कमी होत आहे,
आणि टॉप टू बॉटम म्हणजे वरपासून खालीपर्यंत ज्यावेळेस येतात तुम्ही तर साईज वाढत आहे. तर एक सिम्पलचं आपण कन्क्लुजन इथं असं लावू शकतो की बघा पिरियडमध्ये म्हणजे डावीकडून उजवीकडे फ्रॉम लेफ्ट टू राईट, ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन जे असतात हे कशामध्ये एंटर करतात, हे एंटर करतात सेम शेलमध्ये. म्हणून त्याची साईज काय असायला पाहिजे, साईज ही डिक्रीज होत असते. आणि साईज जर डिक्रीज होत असेल तर त्याला आपण म्हणू ॲटॉमिक रेडियस ऑल्सो डिक्रीजेस. आता नंतर आहे आपल्याकडे ग्रुप. ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटममध्ये इलेक्ट्रॉन जे असतात हे नवीन नवीन शेलमध्ये ॲड होतात नेक्स्ट शेलमध्ये, ठीक आहे, आणि त्यामुळे साईज जी आहे ही वाढते. जर साईज वाढत असेल तर ॲटॉमिक रेडियससुद्धा काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, ठीक आहे. म्हणून आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला पर्याय होता इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम, अगदी बरोबर. डिक्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम चुकीचं आहे. नंतर इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट तर नाही, ठीक, हा सुद्धा चुकीचा आहे. डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर जे आहे काय आहे, ए आणि डी. म्हणजे युअर करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे, हा पहिला, ठीक आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड्स समजले जातात. आता टर्पिनॉइड्स म्हटलं की हे एक नॅचरल ऑगरिंग कंपाऊंड आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणू नैसर्गिक रित्या ऑर्गॅनिक म्हणजे कार्बनी सेंद्रिय कंपाऊंड आहेत ते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः टर्पिनॉइड्स म्हटलं की त्याला आपण म्हणतो आयसोप्रिनॉइड्स. त्याला काय म्हटलं जाते, आयसोप्रिनॉइड्स, ठीक आहे. आणि हे एक नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 5 कार्बन हे आयसोप्रिन पॉलिमरच्या फॉर्ममध्ये असतात किंवा आयसोप्रिन युनिट आपण त्याला म्हणू. आता तुम्हाला 2 कंपाऊंड दिला आहे, एक दिला आहे मेन्थॉल, दुसरा दिला आहे व्हिटॅमिन ए. यांचे स्ट्रक्चर आणि यांची फॅमिली हे माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यावरच तुम्हाला हे त्याचं उत्तर कळेल. चला, मेन्थॉल म्हणजेच कॅम्फर आणि तो एक टेरपिनचा पार्ट आहे, ठीक आहे. आणि ते जनरली ऑप्टेन किंवा कशापासून मिळतो, तो मिळतो आहे पेपरमिंट ऑइलपासून आणि हे त्याचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. म्हणून कॅम्फर हे बरोबर उत्तर आहे. ए ओनली मेन्थॉल. आपल्याला पाहायचा होता व्हिटॅमिन. चला, व्हिटॅमिन ए जो आहे हा कंपाऊंड हा कुठं यूज केला जातो, हा इम्युन सिस्टम जे आहे प्रतिकार क्षमता आपण ज्याला म्हणू ते मेंटेन करण्यासाठी किंवा त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी व्हिटॅमिन एचा यूज होतो. गुड विजन है ना, म्हणजे दृष्टी आपण ज्याला म्हणू. नंतर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या सगळ्यांसाठी व्हिटॅमिन एचा यूज होतो, ठीक आहे. आता व्हिटॅमिन ए हा जो आहे, हा जो कंपाऊंड आहे हा कशामध्ये जातो आहे, हा जातो आहे टर्पिनॉइड्समध्ये आणि त्याचं ॲक्च्युअल आहे पॉलीटर्पिनॉइड्स, ठीक आहे. आता आपण याचं सिम्पलचं एक्झाम्पल म्हटलं तर पाहू रेटिनॉल है ना, रेटिनॉल आपण ज्याला म्हणू ते, आणि हे त्याचं स्ट्रक्चर आहे. सो सिम्पली याला असं म्हटलं जाते इट इज अन डायटर्पिन. म्हणजेच कशाचा पार्ट आहे तो, टर्पिनचाच पार्ट आहे, ठीक आहे. म्हणून मेन्थॉलसुद्धा टर्पिन आहे आणि व्हिटॅमिन एसुद्धा टर्पिन आहे. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे काय असायला पाहिजे, तिसरं, म्हणजेच बोथ मेन्थॉल ॲज वेल ॲज व्हिटॅमिन ए, ठीक आहे. तर अशा प्रकारे राज्यसेवा परीक्षेमध्ये 6 रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न आले होते आणि खूप सोपे प्रश्न होते. जर हे टर्पिन्स वगैरे जर आपण याला जर वगळलं तर बाकीचे जे काही प्रश्न होते हे खरंच सोपे प्रश्न होते, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे आता याचं रेफरन्सिंगसुद्धा झालेलं आहे. तर हे जे आहे तर हे 6 प्रश्न मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याला मेन्शन करू शकता, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू.